उद्धव ठाकरेंनी एखाद्याच्या श्रद्धेची चेष्टा केल्याने त्यांनाही शिक्षा मिळाली आहे असं मत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। महायुतीने 288 पैकी 234 जागी विजय मिळवलाय। यातील भाजपा हा 132 जागांसह जिंकणारा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीची परिस्थिती अत्यंत बिकट होती। सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीला आघाडी घेताच आली नव्हती। महाविकास आघाडीने एकूण 50 जागा जिंकलेल्या आहेत। महाविकास आघाडीतील मोठा पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 20 जागांवरती विजय मिळवता आलाय। दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी आता पीटीआयशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचं एक वेगळंच कारण सांगितलंय। दीपक केसरकर काय म्हणाले हे आपण पाहूया। खरा बाळासाहेबांचा वारस कोण आहे हे जनतेने सिद्ध करून दाखवलं। बाळासाहेबांचा वारस हा फक्त शिवसैनिकच असू शकतो आणि त्यांची इच्छा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की माझा सर्वसामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा। तो बनला आणि त्याने लोकांची कामं देखील करून दाखवली। त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या सोबतच आहे। माझ्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आले होते असं म्हणत दीपक केसरकरांनी पीटीआयशीच बोलताना एक किस्सा सुद्धा सांगितलाय। ते म्हणतात, मी साईबाबांचा भक्त आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांची चेष्टा केली। खरं तर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा सुद्धा मी त्यांना साईबाबांची शाल दिली होती। तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणजे रश्मी ठाकरे असंही म्हणाल्या होत्या की तुम्ही शाल पांघरली आणि म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। तेच उद्धव ठाकरे इथे येऊन काही बोलले तर हेही एक महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे त्याची शिक्षा त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांनी माझ्या श्रद्धेची चेष्टा केली। आज पहा त्यांना किती जागा मिळाल्यात। इतक्या जागा लढून देखील ते काहीच करू शकले नाहीत। भारत आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपण देवावर श्रद्धा ठेवतो, त्याची चेष्टा करत नाही। त्यांनी या गोष्टीची चेष्टा केली आणि त्यांना त्याची शिक्षा मिळाली आणि शिक्षाही अशी मिळाली की ते आता पुन्हा कधीच स्वतःला शिवसेना म्हणू शकणार नाहीत असंही केसरकर यावेळी म्हणाले। दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्या विरुद्ध सेनेचे राजन तेली अशी लढत होती, ज्यामध्ये केसरकर विजयी झालेत। राजन तेली यांनी निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी राजन तेली यांना तब्बल 39,899 मतांनी पराभूत केले। या व्यतिरिक्त महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपण लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून भेट द्या, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।